जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची नुकतीच ग्रँड मास्टर झालेली नागपूरची दिव्या देशमुख ही सध्या नागपूरमध्ये दाखल झाली आणि तिच्या स्वागतासाठी विमानतळावर कुटुंबियांसह नागरिकांची मोठी गर्दी आहे। काही शाळकरी विद्यार्थी आणि बुद्धिबळाचे चाहते सुद्धा दिव्याच्या स्वागतासाठी मास्टर झाल्यानंतर तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील तिला फोन करून व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिलेल्या होत्या। म्हणजे 19व्या वर्षीच दिव्या देशमुख ही बुद्धिबळाची विश्वविजेती ठरलेली आहे। नागपूरमध्ये तिचं आगमन झालेलं आहे, त्याच्यामुळे विमानतळावरच तिचं जंगी स्वागत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉलवरून तिचं अभिनंदन केलं, तिचं कौतुक केलेलं आहे। महाराष्ट्राचं नाव दिव्या देशमुखनं पुन्हा एकदा एका उंच स्तरावर नेऊन ठेवलं आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच दिव्याचं स्वागत करण्यासाठी नागपूरच्या विमानतळावर स्थानिकांची गर्दी सुद्धा मोठी आहे। दिव्यानं आतापर्यंत अनेक सामने जिंकलेले आहेत, मात्र या लहान वयातच तिने केलेली कामगिरी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे आणि तिचं कौतुक करण्यासाठी स्थानिकांची देखील मोठी गर्दी। देशमुख कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आपण विमानतळावर पाहताय आणि स्थानिकांची सुद्धा मोठी गर्दी आहे तिचं स्वागत करण्यासाठी। बुद्धिबळाची राणी ठरलेली आहे दिव्या देशमुख। महाराष्ट्राची लेख, तिने इतिहास रचला, ती ठरली आहे सर्वात तरुण बुद्धिबळाची राणी। जॉर्जियातल्या बटुमी शहरामध्ये पार पडलेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेमध्ये 19 वर्षाच्या दिव्यानं विश्वविजेतेपद पटकावलेलं आहे। तिने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव करत इतिहास रचला आणि यानंतर नागपूरमध्ये तिच्या जन्मभूमीत तिच्या कर्मभूमीमध्ये तिचं आगमन झालंय, त्याच्यामुळे साहजिकच नागपूरकरांची मोठी उपस्थिती। महाराष्ट्राचं नाव, नागपूरचं नाव पुन्हा एकदा उंच स्तरावर दिव्यानं नेलेलं आहे। यश हे सहजासहजी मिळत नाहीच आणि त्यासाठी लागतं ते सातत्य आणि जिद्द आणि दिव्यानं आतापर्यंत लहान वयातच बुद्धिबळाचे अनेक टप्पे हे गाठलेले आहेत। बुद्धिबळाची विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपूरमध्ये जंगी स्वागत केलं जातं। जॉर्जियामधल्या बटुमी शहरामध्ये पार पडलेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेमध्ये 19 वर्षाच्या दिव्यानं विश्वविजेतेपद मिळवलेलं आहे। तिने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव करत इतिहास रचलाय। ज्यावेळेला हा सामना खेळला जात होता त्यावेळेला तिच्यासोबत होती ती म्हणजे तिची आई। मध्यमवर्गीय कुटुंबामधली दिव्या देशमुख